नगरसेविका प्रभाग क्रमांक 5। आज आम्ही इथे देशी दारूच्या दुकानासमोर दुधाचं आंदोलन करून राहिलो आहे। कारण जनजागृती याच्यासाठी, कारण यांनी हे जे देशी दारूचं दुकान लावलं आहे ते नियमबाह्य लावलं आहे आणि बेकायदेशीरपणे लावलेलं आहे। आम्ही जे 20 तारखेला जे देशी दारूच्या दुकानाचा जो विशेष सभा लावून ठराव पास झाला, तो ठराव त्यांनी बहुमताने पास केला। त्या दिवसापासून आम्ही पूर्णपणे आक्षेप आणि पत्रव्यवहारसुद्धा केले। एवढ्यावर न थांबवता आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे सुद्धा गेलो होतो 2दा आणि त्याच्यानंतर ही केस आम्ही तहकूबसुद्धा केली। 25 तारखेला आम्ही लाक्षणिक उपोषण देखील केलं 1 दिवसाचं, कारण या झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी। आणि हे जे देशी दारूचं दुकान आहे हे राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन यांनी बेकायदेशीर आणि कायद्याला बाजूला सारून नियमबाह्य हे चालू केलेलं आहे। केस तहकूब आहे, त्याचा निर्णय लागण्याच्या पहिलेच हे दुकान चालू झालेलं आहे, तर हे बंद करायला पाहिजे। तुमच्या या दुकानाला विरोध का आहे? कारण हे दुकान जे आहे ते राज्य महामार्गावरती आहे, जवळ शाळा आहे आणि इथं वीरबाबू शेळमाके चौकसुद्धा आहे आणि इथं हे सौंदर्यीकरणाचं काम देखील चालू आहे। आणि इथून आत्ताच ह्या 2-4 दिवसाच्या पहिले इथं ॲक्सिडेंट पण झालेला आहे। मग ह्या लोकांच्या जीवनाला धोका होईल अशा ठिकाणी देशी दारूचं दुकान देऊन आणि सामान्य जनतेला त्रास होईल असे कोणतेही कार्य करायला नाही पाहिजे होते। तुम्ही गावाच्या बाहेर कुठेही द्या आणि हे स्थलांतरित दुकान आहे। दुकानाला विरोध नाही, जागेला विरोध आहे। दुकान हे 2 किलोमीटरच्या अंतरावर कुठेही दिलं तरी चालेल, पण इथं नको, कारण हा राज्य महामार्ग आहे। सारखे ट्रॅफिक आणि ॲक्सिडेंट वगैरे होत राहते। आणि नागरिकांचा विश्वास घात करून त्यांनी हे दुकान चालू केलं ना। कारण 20 तारखेला आम्हाला सांगितले होते का 30 तारखेला 30 दिवसामध्ये आम्ही हे निर्णय देतो म्हणून सांगितले होते। मग 30 दिवस याच्या पहिले हे दुकान चालू झालंच कसं? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि यांनी दुकान चालू या गौरी गणपतीच्या मुहूर्तावर केलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही हा पूर्णपणे निषेध करता आणि 20 तारखेला आमची सुनावणी आहे, तर माननीय कलेक्टर साहेबांनी या जनतेचा आक्रोश पाहून या महिलांना विश्वासात घेऊन कारण हा ठराव रद्द करावा अशी मी त्यांना मागणी करते। सप्टेंबर 2021 रोजी आम्ही या महिलांकरिता या प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे अनधिकृत दारूभट्टी आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज इथे दूध वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे। आज जे इथे सर्व महिला जमलेल्या आहेत त्यांना सांगू इच्छितो मी की 20 तारखेला आमची इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी आहे याच्या बाबतीत। त्यामध्ये याचा निकाल काही जरी लागला तरी याच्यानंतर आम्ही उग्र आंदोलन करू। तर हे पण आम्ही सध्या अहिंसेच्या मार्गाने करतो। अहिंसा करायची आमचा काही कुठलाही प्रयत्न नाही आणि करू शकत नाही, यातलाही भाग नाही, परंतु यानंतर आमचं उग्र आंदोलन राहील एवढं मी तुम्हाला सांगते। आम्हाला खरं म्हणजे मला म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या आमच्या ज्या आई बहिणी इथे जमा झालेल्या आहेत, ज्यांना या प्रभागामध्ये रहिवासी आहे, त्यांना या जागेचा विरोध आहे। दारूभट्टी तुम्ही समोर घ्या किंवा बाहेर घ्या, ते म्हशी वगैरे दिसत आहेत तिथे जरी घेतलं तरी चाललं वाटलं, आम्हाला तो प्रॉब्लेम नाही। फक्त आम्हाला जागेचा विरोध आहे, दारूभट्टीचा किंवा दारूभट्टीच्या मालकाचा सुद्धा विरोध नाही, फक्त आम्हाला जागेचा विरोध आहे। जागा जर यांनी निश्चित केली तर आम्ही सुद्धा यांना नगर परिषदेमधून आम्ही परवानगी देऊ।